रस्त्यावर येणाऱ्या कबुतरांना इजा पोहोचू नये यासाठीही आता प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत। जैन समाज आणि पक्षीप्रेमींनी एकत्र येत रस्त्यावरील कबुतरांना हटवलेलं आहे। तर मंगलप्रभात लोढांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। पक्षीप्रेमी साधू संत आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्राद्वारे केली आहे। आपण मनुष्य आहे, पंचेंद्रिय आपल्याला मिळाले तर आपण सगळं करू शकतो आपण, आणि आपण ह्यांची मदत नाही करणार तर कोण करणार? आपल्याला जगण्याचा हक्क आहे तर त्यांना पण जगण्याचा हक्क आहे। कसं आपण त्यांचा हक्क हे करू शकतो आपण? आपल्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळतात, पण काय करणार? ते जीव मरलेलं गाडी खाली येऊ लागलं, आम्ही नाही सहन करू शकत। आपल्या पोरं गाडी खाली आलं तर आपल्याला सहन होतात का? मग आपण कसं सहन करणार? मला असं वाटतं त्यांनी विचार केला पाहिजे। अशा प्रकारे कुठलंही जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे। न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला असेल। मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे। आणि ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही करणार, अशा प्रकारचा हट्ट आणि हेकेखोरपणा कोणी करू नये असं मला वाटतं। दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये मी आहे आणि हा जर कबूतरखाना बघितला तर ह्या ठिकाणी आता कबूतरखान्याच्या वरती ताडपत्री टाकण्यात आले महापालिकेकडून, आणि या ठिकाणी कुणीही खाद्य टाकू नये। जर खाद्य टाकल्यास आढळलं तर त्याला 500 रुपये आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येईल। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून या ठिकाणी मोठा आक्रमक भूमिका ही जैन स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींनी घेतली होती। आज देखील सकाळपासून ह्या कबूतरखानाच्या जाळीवरती जी ताडपत्री टाकली त्यामुळे मोठ्या संख्येने जे कबूतर आहे हे ताडपत्रीवर आणि रस्त्यावर आले होते। त्यानंतर पक्षीप्रेमी आणि जैन स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कबूतरांना इजा होऊ नये यासाठी एक मोहीम हाती घेतली, ती म्हणजे रस्त्यावर जे कबूतर येत होते त्यांना हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। मात्र या रस्त्यावर आल्याने 2 कबुतरांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालाय। गाडी खाली येऊन ते 2 कबुतरांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कबूतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत होते आणि त्यानंतर आजार होऊ नये यासाठी उच्च न्यायालयाने हा आदेश देण्यात आला होता आणि